नमस्कार मंडळी, कसे आहेत? प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मेथीची पापडी किंवा मेथीची मठरी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर रेसिपी एकदम वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण इथे गव्हाचं पीठ किंवा मैद्याचा सुद्धा वापर केलेला नाही. रवा वापरून आपण ही मेथीची पापडी बनवलेली आहे. सहसा लहान मुले मेथीची भाजी खात नाहीत, तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे जर ही मेथीची पापडी करून दिली तर अगदी आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे. तर मेथी जी आहे ती आपण स्वच्छ धुवून त्याची जी पानं असतात ती कट करून घेतली आहे. तर वाटीच्या मापाने ती 1 वाटी मेथी घेतली आहे. 1 वाटी आपण मेथी घेतली आहे. तर त्यासाठी आपण कोथिंबीरसुद्धा 1 वाटी घेतलेली आहे, कारण बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी कोथिंबीर आता स्वस्त झालेली आहे. तर 1 वाटी आपण मेथी घेतली होती आणि 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. तर या वाटीच्या मापाने आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा जो आहे तो आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे. जाडसर रवा आपल्याला वापरायचा नाही. आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला सुद्धा बारीक फिरवून घेऊ शकता. तर रवा आपण तो चाळणीने चाळून घेतला आहे, म्हणजे त्यामध्ये जर काही घाणखडे असतील किंवा अळ्या असतील तर त्या खाली पडतात, म्हणून आपण तो स्वच्छ चाळून घेतला आहे. आता मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहेत. जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा यामध्ये टाकू शकता. आता आपण जी मेथीची भाजी घेतली होती ती मेथीची भाजी या तेलामध्ये टाकून घेणार आहे. तर तेल जे आहे ते आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे. मेथी टाकली की लगेच आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहेत. तर मेथी तेलामध्ये टाकली की कारण मेथीचा जो कडवटपणा असतो तो निघून जावा म्हणून आपण मेथी जी आहे ती 3 ते 4 मिनिट हलकीशी परतून घेणार आहेत. परतल्यामुळे त्यामध्ये जो कडवटपणा असतो, तो कच्चापणा असतो, तो निघून जातो आणि मेथीचा कच्चा वाससुद्धा येणार नाही. आता मेथी जी आहे ती गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. जर तुम्ही कधीही मेथीची पापडी करत असाल तर मेथी जी आहे ती अशी तेलामध्ये थोडीशी परतूनच घ्यायची, त्यामुळे जास्त कडवटपणा येणार नाही. आता 3 ते 4 मिनिट आपण ही मेथीची भाजी जी आहे ती चांगली परतून घेणार आहेत. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आता ही जी मेथी आहे ती आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहेत. आता इथे मी रवा घेतलेला आहे. यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करणार आहेत. तर त्यामध्ये आपण 1 चमचाभर ओवा घेतला आहे. ओवा जो आहे तो आपण हातावरती थोडासा क्रश करून टाकणार आहेत. त्यामुळे आपल्या मेथीच्या पापडीला खूप छान असा सेंट येतो. आता आपण यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेणार आहेत. तुम्ही हवं तर हे मिक्सरला थोडंसं जाडसर कुटून सुद्धा टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे आपण इथे धणे पावडर टाकली आहे. 1 चमचा आपण लाल तिखट वापरलेला आहे. हे जे तिखट आहे ते आपण घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरू शकता, त्यामुळे रंग खूप छान येतो. गरम मसाला वापरलेला आहे. 1 चमचा आपण जो आपल्या मसाला डब्यामध्ये असतो तो आपण कोणताही गरम मसाला वापरू शकता. आता इथे मी 2 चमचे कडकडीत तेल गरम केलेलं आहे. ते तेल जे आहे ते आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहेत. कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत करायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये कडकडीत तेल टाकायचं, म्हणजे त्यामुळे पदार्थाला खुसखुशीतपणा येतो. आता यामध्ये हात न घालता आपण ते पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घेणार आहेत, कारण तेल जे आहे ते खूप गरम आहे आणि हाताला चटका बसू शकतो म्हणून. तर आपण चमच्याने अगोदर चांगलं मिक्स करून घेणार आहेत. मैद्याची मठरी करण्यापेक्षा तुम्ही एक वेळेस रव्याची मठरी करून बघा, खूपच चांगली होते.
आता बघा आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपण हाताने चांगलं चोळून घेणार आहेत, कारण जे तेलाचं मोहन आहे ते सर्व रव्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि तेलाचं जर मोहन चांगल्या प्रकारे लागलं तर जो पदार्थ आहे तो अगदी खुसखुशीत होतो. आता हाताने पण आपलं चांगलं चोळून झालेलं आहे. आणि इकडे जी मेथी आपण परतून घेतली होती ती सुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे. आता ही सर्व जी मेथीची भाजी आहे ती आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहेत. आता सुरुवातीला यामध्ये पाणी न टाकता आपण हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहेत. याऐवजी तुम्ही पालक सुद्धा टाकू शकता. तर मेथी जी आहे ती पूर्ण या रव्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. आणि नंतर आपण इथे पाणी टाकून पिठाचा एक सैलसर गोळा करून घेणार आहेत. आता इथे मी पाणी टाकून घेणार आहे आणि एकाच वेळी आपल्याला जास्त पाणी न टाकता थोडं थोडं करत पाणी टाकून पिठाचा एक सैलसर गोळा करून घ्यायचा आहे. तर हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही किंवा अगदी पातळसुद्धा करायचं नाही. तर सैलसर गोळा आपल्याला मळून ठेवायचा आहे. तर बघा इथे आपला गोळा मळून तयार झालेला आहे. तर अजून आपण त्याला एक थोडंसं मळून घेणार आहे. त्यामुळे आपली जी मेथीची मठरी किंवा पापडी आहे ती अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. आता बघा इथे आपण हे जे पीठ आहे ते छान असं मळलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या पिठाचं जे टेक्स्चर आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं आहे. आणि हे जे पीठ आहे ते आता आपण एक अर्धा तासासाठी रेस्टला ठेवणार आहेत. म्हणजे रवा छान आपला फुलतो आणि ज्या पापडी आहेत त्यासुद्धा छान होतात. तर अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आता मी झाकण काढून घेतलं आहे आणि आपण हे पीठ जे आहे ते परत एकदा छान असं मळून घेणार आहेत. आणि रवासुद्धा आपला आता छान असा फुललेला आहे. तर परत आपण हे पीठ आहे ते मळून घेणार आहेत. तुम्ही कधी रव्यापासून मठरी बनवली आहे का नक्की कमेंट करून सांगा, कारण आपण प्रत्येक वेळी गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याची बनवतो. तर एक वेळेस ही रव्यापासून मेथीची पापडी नक्की करून बघा. या अगोदर आपण गव्हाची मेथी टाकून गव्हाची पापडी कशी करायची ती बघितली होती. तर आज आपण रव्यापासून मेथीची पापडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर आता मी एक पिठाचा छोटासा गोळा करून घेतला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तेवढाच आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. आणि याची एक आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर चपाती आपल्याला थोडी पातळच लाटून घ्यायची आहे, जास्त जाड ही चपाती ठेवायची नाही. तर इथे बघा आपण चपाती लाटून झालेली आहे. तर अगदी आपल्याला जाड ही चपाती ठेवायची नाही. तर इथे आपली एक चपाती लाटून झालेली आहे, तुम्ही जाडी बघू शकता. तर अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा चपाती लाटून घेणार आहेत. परत पिठाचा छोटा गोळा करून घेतला आहे आणि आता आपण त्याची चपाती लाटून घेणार आहेत. ज्याप्रमाणे आपण अगोदरची चपाती लाटून घेतली त्याच प्रकारे ही सुद्धा चपाती लाटून घेतली आहे. आता एकावर एक आपण चपाती ठेवून घेणार आहेत. ज्याप्रमाणे आपण खारी बनवताना ही प्रोसेस करतो सेम तीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. पण यामध्ये आपण जे आट्याचं मिक्सचर असतं ते ह्यावर लावलं नाही. तर फक्त एकावर एक आपल्याला चपाती ठेवून घ्यायची आहे. तर इथे मी एकावर एक 3 चपात्या ठेवलेल्या आहेत. आणि आता त्याचा आपल्याला एक रोल करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक सुरळी करून घ्यायची आहे. आणि ती हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं जे तोंड आहे ते सुटणार नाही. तर हलक्या हाताने आपण सुरळी प्रेस करून घेतली आहे. आता आपण याचे छोटे छोटे पीस कट करून घेणार आहेत. अगदी लहान आकारामध्ये हे आपण कट करून घेणार आहेत. तर बघू शकता तुम्ही आपण एक जे पीस आहे ते कट केलेलं आहे. अशाच प्रकारे आपण पूर्ण जी सुरळी बनवली होती ती अशी कट करून घेणार आहेत. आता हाताने थोडंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे
अगदी हलक्या हाताने आपण थोडंसं गोल करून घेणार आहेत, म्हणजे आपल्याला एक छोटी पुरी लाटताना सोपी जावी म्हणून आपण ती हाताने थोडीशी गोल करून घेणार आहेत. आता बघा इथे आपण एक पुरी लाटून घेणार आहेत. तर पुरी लाटत असताना सुद्धा आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस ही मेथीची पापडी नक्की करून बघा. सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी आलेली आहे. तर एक वेळेस तुम्ही मेथीची अशी पापडी करून बघा. बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. आता आपण अशाच प्रकारे पापडी बनवून ठेवणार आहेत आणि एकीकडे मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल जे आहे ते आपल्याला हलकंसं तापवून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत तापवायचं नाही. तेलामध्ये आपण पिठाचा एक छोटा गोळा टाकून बघितला तर पिठाचा गोळा वर आलेला आहे, म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये आपण या मेथीच्या पापड्या सोडून घेणार आहेत. आता एक एक करून आपल्याला ही पापडी सोडून घ्यायची आहे आणि तळत असताना आपल्याला अगदी लो टू मीडियम गॅसवरच ही मेथीची पापडी तळून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर जर तुम्ही ही पापडी तळली तर ती पटकन तिला रंग येतो आणि ती मध्ये तशीच कच्ची राहते आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही. म्हणून अगदी लो टू मीडियम गॅसवरच ही पापडी आपल्याला तळून घ्यायची आहे. तर एका बाजूने तळली की ती दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घेणार आहेत. तर दोन्ही बाजूने आपण एक 2 ते 3 मिनिट चांगली तळून घेणार आहेत. तर बघा इथे आपला मेथीच्या पापडीचा रंगसुद्धा खूप छान बदललेला आहे आणि जे तेलाचे बबल्स आहेत ते सुद्धा आता कमी झालेले आहेत. अगदी लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला ही मेथीची पापडी तळून घ्यायची आहे. इथे बघा आपली मेथीची पापडी तळून झालेली आहे. आता आपण ही झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि जे तेल आहे ते सर्व निथळून घेणार आहेत. तर आता आपण इथे एक घाणा तळलेला आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या सुद्धा मेथीच्या पापड्या तळून घेणार आहेत. तेल आपण पूर्णपणे निथळून घेणार आहेत आणि मग दुसरा घाणा तळून घेणार आहेत. तर बघा ही मेथीची पापडी दिसायला खूपच छान दिसत आहे. एक घाणा तळलेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी सुद्धा पापडी बनवून घेतली आहे. तर ती सुद्धा आपण तळून घेणार आहेत. तुम्ही एकाच वेळेस या मेथीच्या पापड्या बनवून ठेवू शकता आणि लगेच तळण्यासाठी घेऊ शकता, किंवा तुम्ही याला शंकरपाळेचा आकार सुद्धा देऊ शकता. तुम्हाला जसा शेप आवडतो त्या प्रकारे तुम्ही ती बनवून ठेवून तळू शकता, किंवा लांब स्टिक आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. आता बघा या सुद्धा आपल्या मेथीच्या पापड्या छान अशा तळून झालेल्या आहेत. तर दोन्ही बाजूने सुद्धा रंग खूपच छान आलेला आहे. आता आपण या मेथीच्या पापड्या झाऱ्याने वर काढून घेणार आहेत. तेल जे आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि एका पेपरवरती आपल्याला ठेवायचं आहे. तर बघा इथे आपण सर्व जे मेथीच्या पापड्या आहेत ते तळून घेतलेले आहे आणि काही आपण शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा बनवलेल्या आहेत. तर इतक्या मस्त झालेल्या आहेत आपल्या मेथीच्या पापड्या. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. या पापड्या तुम्ही एक महिनाभरासाठी सुद्धा ठेवू शकता आणि खायला इतके टेस्टी लागतात. चहाबरोबर सुद्धा तुम्ही या खाऊ शकता किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.